गेले तर जास्त चांगला फोटो येईल वरती जाऊन बसतो डायरेक्ट. आपले फोटो आलेच ना. आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गेल्या 10 दिवसापासून आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चातर्फे उपोषणात बसलेले मराठा समाजाचे ज्येष्ठ अभ्यासक माननीय राजेंद्र दाते पाटील हे मागच्या 10 दिवसापासून उपोषणाला बसलेले. मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी ते 10 दिवसापासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. आज त्यांची तब्येत खूप खराब झालेली आहे. त्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणारे, मराठा समाजावर प्रेम करणारे सर्व जाती धर्माचे लोक, सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी येऊन विभागीय आयुक्त यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिलं आणि सर्वांनी सांगितलं त्यांना की गरीब मराठा समाजाच्या मागण्या या सरकारनं लवकरात लवकर मंजूर कराव्या. त्याचबरोबर जिल्हा लेवलच्या ज्या मागण्या आहेत ते जिल्हा लेवलला कराव्या आणि लवकरात लवकर दाते पाटलाचं जे समाजाच्या मागण्यासाठी उपोषण सुरू आहे ते सोडावं आणि त्यांची जी प्रकृती ढासळत चाललेली आहे त्यांच्यासाठी लोक सगळे चिंतित आहेत. त्यामुळे त्या सरकारला आम्ही सगळे विनंती करतोय की दाते पाटलाचं उपोषण तात्काळ थांबवावं. आज येथे सर्व पक्षाचे धर्मगुरू हे नेते वगैरे आलेले, तर या संदर्भात काय म्हणाल? आज या ठिकाणी आयुक्तांना भेटण्यासाठी, दाते पाटलाची तब्येतीची चौकशी करण्यासाठी, मराठा समाजाच्या मागण्या सरकार दरबारी मागण्यासाठी आज सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे आणि वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, आमचे मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनी मिळून एका आवाजात सांगितलं प्रशासनाला की मराठा समाजाच्या जे काही मागण्या आहेत ते तात्काळ सॉल्व कराव्या. त्याचबरोबर राजेंद्र दाते पाटील यांचं उपोषण सोडावं. त्यासाठी सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे मावळे या ठिकाणी एकत्र आले होते. आज गेल्या 10 दिवसापासून मराठी क्रांती मोर्चा या माध्यमातून अभ्यासक माननीय राजेंद्र पाटील दातेसाहेब एक अभ्यासक व्यक्ती आणि मराठा समाजाबद्दलच नव्हे तर सर्व समाजाबद्दल त्यांच्यामध्ये असणारी आस्था, तळमळ आणि प्रेम, ज्याही वेळेस कुठल्याही प्रकारे काही ठिकाणी दंगाधोपा किंवा कोणाच्या काही मागण्या असतील तर हे अभ्यासक वृत्तीचे, तळमळीचे कार्यकर्ते हे धावून जातात. विशेष म्हणजे ख्रिस्ती समाजासाठी देखील त्यांचं फार मोठं योगदान आहे. ज्या वेळेस ख्रिस्ती समाजावर अन्याय होतो त्या वेळेस ते धावून येतात. आणि आज गेल्या 10 दिवसापासून मराठा समाजासाठी जे काही आज ते उपोषणाला आहेत, अत्यंत त्यांची हलाखीची परिस्थिती आहे. आज डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांना तात्काळ ॲडमिट करणं गरजेची बाब आहे आणि म्हणून सरकार आजही त्यांच्याकडं कुठल्या प्रकारची दखल घेत नाही आहेत. एकसुद्धा कार्यकर्ता किंवा एकसुद्धा अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी पाहिलेलं नाही आहे. ही एक खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही एक धर्मगुरू या नात्याने समाजाचे एक काहीतरी आम्ही देणं आहोत. या नात्याने आम्ही सरकारला विनंती करू की तात्काळ त्यांचं हे उपोषण आहे हे लवकरात लवकर त्यांनी संपवावं आणि त्यांच्याकडं पाहावं. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, आज आम्ही विभागीय आयुक्तांकडं 7 प्रकारच्या मागण्या आम्ही घेऊन गेलो होतो. विभागीय आयुक्तांनी अगदी आनंदाने हसत खेळत त्या मागण्यांची त्यांनी विचारपूस केली, डिस्कस केला, चर्चा केली आणि त्यांनी त्या मागण्या आम्ही वरती पाठवून देऊ. आज सायंकाळपर्यंत सगळ्या मागण्या आम्ही पाठवून देऊन आणि त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल याची आम्ही गॅरंटी घेऊ. दुसरी गोष्ट, जे काही तरुणी आज डिग्र्या घेऊन आरक्षणाचा वाट पाहत आहेत की आमच्या बाजूने कधी निकाल लागेल आणि बऱ्याच तरुणींनी ह्या माध्यमातून आत्महत्या केलेल्या आहेत
अशी जर परिस्थिती आज असेल तर एकही तरुण इतका गरीब परिस्थितीमध्ये आई वडिलांचा इतका त्यांच्यासाठी जीव तुटला जात आहे, शेती करून काबाड कष्ट करून एवढं शिक्षण घेतात, परंतु त्याचा फायदा न झाल्यामुळं बरेच तरुण आणि तरुण हे आत्महत्या करण्यास आज प्रवृत्त आहेत. आणि त्याच तळमळीने राजेंद्र पाटील आज त्या तळमळीने आज बसलेले आहेत. तर माझी विनंती आहे सरकारला की त्यांनी आज या मागण्यांची काळजी घेऊन किंवा त्याने दखल घेऊन त्यांचं उपोषण आज सोडावं. आणि मी देखील आज धर्मगुरू या नात्याने त्यांना विनंती करेल की आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आणि आज जर ते उपोषण सोडलं तर तुमची आज गरज समाजासाठी आहे, फक्त मराठा समाजासाठी नाही आहे तर सर्व समाजासाठी अशा अभ्यासक कार्यकर्त्याची गरज आहे.